नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन सायलीचं पुन्हा एकदा लग्न झाल्याचं सिक्वेन्स चालू आहे। ही मालिका गेली 2 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते। सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे। मालिकेत अर्जुनच्या बहिणीची म्हणजेच अस्मिताची भूमिका अभिनेत्री मोनिका दाभाडे साकारत आहे। मोनिका वैयक्तिक आयुष्यात लवकरच आई होणार आहे। काही दिवसांपूर्वी सेटवर तिचं डोहाळे जेवण साजरं करण्यात आलं होतं। आता मोनिकाला 8वा महिना सुरू आहे। अभिनेत्रीने आता लवकरच आई होणार असल्याने ती मालिकेतून काही दिवस ब्रेक घेणार आहे। याबद्दल मोनिका स्वतः स्टार मीडिया मराठी या यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना खुलासा केला आहे। मोनिका म्हणते, ठरलं तर मग मालिकेमुळे लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं। सेटवर माझ्या सगळ्या मैत्रिणी मिळून माझं डोहाळे जेवण केलं होतं। तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता। आमचं सर्वांचं एकमेकांशी एवढं छान बॉन्डिंग आहे। आज मी कॅमेऱ्यासमोर सांगते की मी मालिका सोडणार नाहीये। फक्त 1-2 महिन्याचा मोठा ब्रेक घेऊन मी पुन्हा परत येणार आहे। या भूमिकेत तुम्ही माझ्याशिवाय इतर कोणालाही पाहणार नाही ही माझी गॅरंटी आहे, कारण 2 वर्ष ही भूमिका जगवली आहे। आता अंतिम निर्णय चॅनलचा आहे, पण मला मालिकेत पुन्हा येऊन काम करायचंय। फेब्रुवारीचं शूट पूर्ण करून मी मार्चमध्ये ब्रेक घेणार आहे। त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान मी पुन्हा येईन। पावसाळ्याच्या आत मी सेटवर परतेन। मला खूप मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत की आम्हाला अस्मिता म्हणून इतर कोणालाही पाहायचं नाहीये। हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, त्यामुळे मी नक्की येईन, असं मोनिकाने यावेळी सांगितलं।